हॅलो आणि नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे गुरुवार. तर मी आळकुटीला चालली आहे. अजून बाळ झोपलेला आहे आणि गार्गीची चालली इथे साडी नेसायची तिला. तर आजीकडून साडी नेसून घेते ना, आणि सारखी रडते मला साडीच नेसायची आणि ते पण नऊवारी साडी. आता ह्या साडीची नऊवारी होईल म्हणून माहिती नाही, पण चालू आहे. आणि मी आळकुटीला चालली आहे. मला पॅकिंगसाठी काही सामान आणायचं आहे, म्हणजे सेलोटेप वगैरे, बॉक्स आणि काही वस्तू खरेदी करून आणायच्या. तर चला तर जाऊयात आपण आळकुटीला. तिला साडी नेसायची. मी इकडून पकडते बरं. आजी नऊवारी साडी नेसवती. आजोबा तिकडे घ्या. हातवर कर. हो, मॅगी खायची का ग? खायची मला. ती का नको म्हणणार आहे का? ती तर टेबलवर आहे वहिनी, ती पण घ्या कमी पडली तर. टेबलवर आहे ती म्हणती करा मॅगी. हाय म्हणल्यावर काय टेन्शन आहे. हाय टीव्हीच्या पुढे. आपल्याकडं आहे ना, इकडं पण आहे. अयो, नऊवारी साडी, पदर डोक्यावर. नको पदर डोक्यावर. का? नऊवारी घातलं साडी पदर डोक्यावर घ्यावा लागतो बाळा. चला बाहेर घे पप्पा गाडी. लय मिरे आल्यात ग. माझं तिचं ती हे आहे ना, लुकडं आहे ना. मग पिको फाला टाकायचं. दम. आई जाईल एवढं टमीत. आजी पडेल बरं. दम. आता त्याची नऊवारी करायची. थांब ना, असंच पण. ते आतला पदर काढ दे, दम. नवीन फॅशन झाली. आतला पदर काढ दे इकडे. गेली आतमध्ये. कुणा आरशात बघायला गेली काय? मी साडी घातली आजीची. तो आजीची साडी घातली. थांब इकडे. सहावारी करायची का त्याची? हा, ती बोलती. ती काय लावस मागून कस तरी दिसते. बघू. आता मी असतोपर्यंत काढू नको हा? बर का? पिन नाही वे तिला. आणि मी लहान होते तेव्हापासून पप्पा याच म्हणजे दुकानामध्ये कपडे वगैरे शिवतात. तर आजही पप्पा तिकडेच आले होते. आणि यानंतर मी ड्रायफिश घेण्यासाठी गेले होते. तर दुबईमध्ये ड्रायफिश म्हणजे मला तरी अजून चांगली भेटली नाही, त्यामुळे मग मी जाताना मी इकडूनच नेत असते. तर यावेळी आम्ही जास्त माणसं जाणार आहेत म्हणून मी जरा जास्त चालवली.
तर नेहमी मी थोडीच नेत असते आणि माझ्याकडे म्हणजे जास्त कोणी खात नाही एवढं, परंतु सगळे असल्यामुळे म्हटलं मी थोडीशी घ्यावी. आणि बँकेत आले होते, तर पप्पांचं बँकचं अकाउंट आहे ते चालू करायचं होतं आणि पप्पा पेट्रोल भरायला गेलेत, अजून आलेच नाही. बराच वेळ झाला, कुठं थांबलेत की काय माहिती नाही आणि खूप ऊन झालं आहे, पण पाहू शकतं. आणि अशा उन्हामध्ये मला लगेच तिकडे आवाज येत होता की उसाचं रसाचं गाडी आहे कुठेतरी, तर मी गेले होते उसाचा रस प्यायला. त्यानंतर त्यानंतर मी पावभाजीचं सामान घेतलं होतं. गर्दीला खूप आवडते पावभाजी, तर संध्याकाळी बनवायची होती आणि तिला चालतं तिचं असं ती कधी बनवेल तिला असं वाटत होतं. काय काय भेटतं इथे? सगळ्या म्हणजे हार्डवेअर मधल्या. अच्छा, दादा इथेच येतो ना घ्यायला लागल्यावरती. काही झाले का पैसे? माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे. आणि बाळ आता 2 महिन्याचं होणार आहे, तर बाळाला फोटोशूटसाठी मी एवढे कलर घ्यायचे होते मला. अय्यो नऊवारी. सहावारी घातली होती पहिला. दर हे पाव ठेवून दे घरात, पाव ठेव घरात. आणि मेहंदी पण लावली होती. हो काय, बघू ब्लाऊज बघ की. कुणाचं घातलंय? कुणाचं घातलं? आजीचा. आज काय बनवलंय गाऊ? कुणाला आवडते खूप? सकाळपासून कोण ओरडत होतं पावभाजी बनव, पावभाजी बनव. गाऊ. आणि आज बनवली पावभाजी. कुठं गेली पावभाजी? दाखव. आणि इथे अशा प्रकारे पावभाजी रेडी झाली. तर आता जेवायचंय सगळ्यांना. 8 वाजलेत ना, आता 8 वाजलेले आहेत. आणि ते मांजरीचं पिल्लू आहे. आणि घर साफसफाईला काढलेलं आहे. तर छोटं पिल्लू किती दिवस झाले आणून याला? 2 दिवस झालेत आणून. आणि सारखं म्याव 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 करते. नवीन जागा आहे तर. आणि किचन साफ क्लिनिंगला काढलंय. ते मांजर कसं करते. बाळ झोपलंय, गार्गी झोपलेत आणि इथे बाहेर झोपलेत पप्पा. पप्पांना उद्या सकाळी लवकर जायचं दूध आणायला, त्याच्यामुळे अलार्म लावायचा आहे सकाळी लवकरचा. तर 7 वाजता डेअरीमध्ये दूध भेटतं, 6:45ला. तर पप्पा रोज दूध आणायला जातात. तो रोज नाही जात, एक आज आणलं की परवा असं आणतात. आणि
आत्ताच जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आज पावभाजी होती. तर गार्गीला खूप आवडते आणि गार्गी खाऊन मस्त झोपलेली आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.